महापुरुषांच्या जयंतीला येथे कर्णकर्कश आवाजाचे डीजे लावण्याची वाईट परंपरा रुजू लागली आहे। या डीजेच्या दणदणाटामुळे कुर्डुवाडी शहर परिसरातील सुमारे 12 ते 14 तरुणांना बहिरेपण आले आहे। त्यांना श्रवण यंत्र वापरण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे। याला संबंधित डॉक्टरांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर प्रसार माध्यमांना दुजोरा दिला आहे। गत सप्ताहात येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धूमधडक्यात साजरी झाली। या निमित्त समाज प्रबोधनात्मक व्याख्याने, सामाजिक काम आदी उपक्रम राबवत छत्रपतींचे विचार रुजवणे अपेक्षित आहे, परंतु नेमके त्या उलट चित्र सध्या दिसत आहे। सर्व महापुरुषांच्या जयंतीला कर्णकर्कश डीजेचा दणदणाट शहरात सर्वत्र होत आहे। मिरवणूक म्हटले की डीजेची थर किती लावले जातात याचीच स्पर्धा सुरू होते। कुठल्या मंडळाने कुठला डीजे आणायचा याचीच रेस लागलेली असते। कुर्डुवाडीत एका मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी काही तरुण ऐकू येत नसल्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडे कान तपासायला गेले। त्या तरुणांचे कान तपासून काहींना बार्शीकडे तर काहींना सोलापुरातील विख्यात खासगी दवाखान्यात पुढील उपचारार्थ पाठवल्याचे येथील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले। बार्शीत उपचारासाठी गेलेल्या तरुणांना तेथील डॉक्टरांनी श्रवण यंत्राशिवाय तुम्हाला ऐकू येणार नाही असा सल्ला दिला आहे। श्रवण यंत्र तुम्ही महिनाभर वापरा, यानंतर काही प्रगती होते का हे तपासून पुढील निर्णय घेऊ, असेही या डॉक्टरांनी तरुणांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे।